नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आयकॉन स्टील प्रस्तुत बिल्ड आयकॉन या उपक्रमामध्ये आणि आज आमच्या सोबत आहेत वाशिममध्ये कार्तिक चौधरी सर. सर तुमचं मनःपूर्वक स्वागत. या फील्डमध्ये मगासपासून आपण बोलतोय त्याप्रमाणे अनेक जण काम करत असतात, पण या वाशिममध्ये काही मोजके महत्वाचे इंजिनियर्स आहेत ज्यांना या सिव्हिल लाईनचा एक चेहरा मोहरा बदलायची अशी अपेक्षा ठेवून या फील्डमध्ये आलेले. त्यातलंच एक नाव म्हणजे कार्तिक चौधरी. आणखीन एक मला सांगावं असं वाटतं ते म्हणजे सिव्हिल बरोबर त्यांनी स्वतः एक इंटिरियरचा डिप्लोमा केला. मग असे आम्ही बोलताना सुद्धा असं म्हणालो, ते म्हणले हे सगळं कॉम्बिनेशन आहे आणि हे फील्ड इतकं बदलतंय झपाट्यानं आणि रेसिडेन्शियलमध्ये आपण जेव्हा काम करत असतो तेव्हा इंटिरियरचं नॉलेज असणं सुद्धा प्रत्येक सिव्हिल इंजिनियरला फार महत्वाचं आहे. अशा अनेक गोष्टींवर मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर पहिल्यांदा मला सांगा, तुम्ही असे तरुण रक्त जेव्हा अशा फील्डमध्ये येतं तेव्हा काय उद्दिष्ट असतं किंवा काय कोण प्रेरणास्थान असतं की असं वाटतं पुढे आपण सिव्हिलमध्ये गेलं पाहिजे? तर तुमचा शालेय प्रवास, कॉलेजमधला प्रवास आणि सिव्हिल बद्दलचा प्रवास काय सांगाल? तर सर्वप्रथम सांगायचं असं आहे की जसं शाळेमधून आपण कॉलेज लाईफ मध्ये जातो बरोबर. आणि कॉलेज लाईफ मधून डायरेक्ट आपण फील्डमध्ये वर्किंग करण्यासाठी येतो. तर तेव्हा काम करताना आणि कॉलेज लाईफ मधलं जो डिफरन्स आहे तो बराचसा डिफरन्स आहे. बरोबर. जसं आता सिव्हिल मध्ये काम करत आहोत, तर सिव्हिल मध्ये काम करत असताना ज्या अडचणी येतात आणि त्या सॉर्ट आउट करणे, त्या नवीन नवीन चॅलेंजेस एक्सेप्ट करणे, बरोबर. तर ते एक फार महत्वाचं म्हणजे हा पण मला असं पहिल्यांदाच विचारायचंय, तुम्ही यंग आहात म्हणून अजून मी जास्त विचारतो, कारण या माध्यमातून आपण अनेक तरुणांपर्यंत पण सुद्धा पोहोचणार आहोत. हे फील्ड निवडलेत कसं? काय वाटलं की सिव्हिल मध्येच आपण आलं पाहिजे? तर सर्वप्रथम म्हणजे सांगायचं झालं की जॉब सिक्युरिटी सर्वात इम्पॉर्टंट पार्ट आहे अगदी बरोबर. आमच्यासाठी. बरोबर. तर त्यातल्या त्यात ही जी इंडस्ट्री आहे आपली, ती सर्वप्रथम इंडियन इकॉनॉमिक ग्रोथ साठी सर्वात महत्वाचा पार्ट जर काही असेल तर सिव्हिल इंडस्ट्री आहे. तर या इंडस्ट्रीमध्ये असणं हा एक आमच्यासाठी चांगला महत्वाचा भाग राहील, म्हणून या दृष्टिकोनातून या फील्डमध्ये आलो. बरोबर. या फील्डमध्ये आल्यानंतर काम करताना ज्या ज्या गोष्टी रिक्वायर्ड आहेत त्यानुसार आपण करत गेला तुम्ही त्याच्यानंतर. बरोबर आहे. पुढची वाटचाल केली. क्या बात आहे. ह्या फील्डमध्ये सर तुम्ही आता यंग आहात म्हणून मला जास्त प्रश्न विचारायचा आहे की टेक्नॉलॉजी फार झपाट्यानं बदलतीये. पूर्वी असणारी टेक्नॉलॉजी कागदावर ते प्लॅन काढले जायचे आणि आता नवीन नवीन सॉफ्टवेअरच्या माध्यमातून, एआयच्या माध्यमातून आता ते सगळे प्लॅन. तर ह्या तंत्रज्ञानाची या फील्डमध्ये कशी मदत झाली? सर बघा, आता जसं सांगतोय मी की लर्निंग करताना समजा आम्हाला टेक्निकली सर्व पार्ट्स आपल्याला शिकायचे आहेत, सर्व सॉफ्टवेअर शिकायचे आहेत. बरोबर. जसा नवीन विद्यार्थी बाहेर निघत आहे, फील्डमध्ये वर्क करत आहे, तसं तो नवीन टेक्नॉलॉजी सोबत काम करत आहे. सर जसं सुरुवातीपासून म्हणजे प्लॅनिंग करणे, स्ट्रक्चर प्लॅनिंग करणे, त्यानंतर फर्निचर डिझायनिंग करणे, बरोबर, प्लंबिंग, इलेक्ट्रिक हे काम करणे. तर यासाठी लागणारे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स, तर ते सर्व अडॉप्ट करणे आणि काम करणे महत्त्वाचं. तर तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये पण आताच माझ्या ते 2-3 वर्षापासून स्पेशली कामाला सुरुवात केली असेल. तुम्हालाही याचा अनुभव आला असेल की रेसिडेन्शियल मध्ये नेहमीच एक वाक्य असतं ते म्हणजे आमचं बजेट थोडं कमी आहे, पण आम्हाला काम एकदम सर्वोत्कृष्ट पाहिजे किंवा द बेस्ट वालं काम पाहिजे. या दोन्हीची सांगड कशी काय घालता, बजेटची आणि कामाची? तर सर्वप्रथम सांगायचं असं आहे की लोकांचं बजेट पाहूनच काम आपल्याला करावं लागते. बरोबर. आता बजेटमध्ये काम करायचं झाल्यास आपल्याला सर्वप्रथम आरसीसी डिझाईन करताना आणि सर्व काही सिव्हिल म्हणजे आरसीसीचे स्पेसिफिकेशन्स बरोबर पूर्णपणे अडॉप्ट करून आपल्याला त्याप्रमाणे काम करणे. बरोबर. त्यामध्ये बरेचदा आपलं बजेट कमी जास्त थोडंफार होऊ शकतं. तर महत्वाचं आरसीसी मजबूत झाल्यानंतर तरच आपण काम चांगल्या प्रकारे करू शकतो. आणखीन एक मगाशी आपला बोलताना उल्लेख आला ते म्हणजे तुम्ही रिडेव्हलपमेंट मध्ये पण काम केलेलं आहे. तर साधारणपणे रिडेव्हलपमेंट बंगल्यांची किती वर्षांनी करायला पाहिजे किंवा त्या फेजला येते आणि त्याच्यामध्ये फॅक्टर कुठल्या कुठल्या असतात रिडेव्हलपमेंट मध्ये? रिडेव्हलपिंग करताना साधारण आरसीसी वर्क फार महत्वाचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. बरोबर. आणि कोणताही काम समजा जशी बिल्डिंगची जी लाईफ आहे साधारण 50 पासनं 50, 60, 70 आणि 100 वर्षापर्यंतची जी लाईफ असते, त्यातल्या त्यात आजच्या घडीमध्ये साधारण जो
काळ टेक्नॉलॉजी बदलत चालली बरोबर. आणि जसं लोकांची रिक्वायरमेंट वाढत चालली त्यानुसार कामा म्हणजे रिबिल्ड करण्यासाठी समजा काही घरे 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष अशी जुनी घरे परत रिनोव्हेशनसाठी येत आहेत. बरोबर. तर त्यासाठी आरसीसी वर्क सर्वात महत्वाचा पार्ट, त्यानंतर इंटेरियर पार्ट आणि नंतर परत फर्निचर वगैरे हे त्यातले पुढचे इम्पॉर्टन्स गोष्ट आहेत. सर आणखीन एक तुम्ही आता सिव्हिलमध्ये काम करताय, सगळ्यात महत्वाची एक गोष्ट असते की याच्यात अनस्किल्ड लेबरचं फार मोठं पर्सेंटेज आहे. पण त्या अनस्किल्ड लेबर चुकीच्या ठिकाणी जर वापरला गेला तर त्याच्यातनं अनेकदा दुर्घटना सुद्धा होतात. तर ही काय काळजी घेतली पाहिजे बिंग इंजिनियर? बघा, अनस्किल्ड लेबरला ट्रेनिंग देऊन काम करून घेणे किंवा तिथं आपल्याला हजर राहून बरेचदा प्रत्येक काम आपण त्यांच्याकडनं करून घेऊ शकत नाही. बरोबर. तर त्यांना प्रॉपररित्या गाईड करणे आणि एक स्किल एक जरी समजा मिस्त्री किंवा ठेकेदार एक जण तरी स्किल लेबर तिथं हजर असणे आवश्यक आहे. अनस्किल्ड लेबर कडनं काम करून घेणं म्हणजे खरोखर धोकादायक काम आहे. ते काय करतील ते सांगता येणार नाही. तर त्यांना एक योग्य गाईडलाईन्स देणं फार महत्वाचा पार्ट आहे. बरोबर. आणखीन एक महत्वाचं म्हणजे सिव्हिल लाईन मध्ये काम करताना सळई हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. म्हणजे मी असं म्हणेन शरीराचा आत्मा येतो. तर ती सळई निवडताना काय काळजी घेतली गेली पाहिजे? काय तुम्ही सळई निवडता कशी? तर सळई रेन्फोर्समेंट हा फार महत्वाचा पार्ट आहे. जसं की त्याची थिकनेस, डक्टिलिटी, की एखादा जो प्रोडक्ट आहे त्याची लेंथ, बरोबर, आणि आरसीसी डिझायनर कडनं डिझाईन करून घेतल्यानंतर ज्याची बांधणी फुटिंग पासनं तर टॉप लेवल पर्यंत पूर्ण बांधणी ज्या प्रकारे असायला पाहिजे एका डिझायनर कडनं डिझाईन करून घेतल्याप्रमाणे. बरोबर. जी सळई आहे आपली, सळईची थिकनेस ही प्रॉपर आहे की नाही ते चेक करणं फार महत्वाचा पार्ट आहे. त्यानंतर त्या थिकनेस नुसार त्याचं वेट तेवढं भरते की नाही भरत. बरोबर. त्याची डक्टिलिटी ती पण फार महत्वाची आहे. म्हणजे थिकनेस आहे, डक्टिलिटी आहे. तुम्ही आता सांगितलं त्याप्रमाणे हे 2-3 पॅरामीटर्स तुम्ही नेहमी चेक करता. मग यालाच लागून मला एक प्रश्न लगेच मनात येतो ते म्हणजे आयकॉन स्टील बरोबर तुमचा कामाचा अनुभव कसा आहे? त्यांच्या प्रॉडक्ट बद्दल त्यांची येणारी सर्व्हिस, त्यांची असणारी मॅनपॉवर किंवा मी असं म्हणेन डायरेक्ट राठी सरांबरोबरचे संबंध या सगळ्या कामामधले तुमचे कसा अनुभव होता आयकॉन स्टील बरोबर? तर आयकॉन स्टीलचा जी सळई आहे ना ती प्रॉपर स्पेसिफिकेशन नुसार बनवलेली आढळलेली आहे आतापर्यंत तरी. जसं की 8 mm चा बार, जो 8 mm सापडेल. 12 mm मध्ये आलेला बार 12 mm सापडेल. ज्या स्पेसिफिकेशन नुसार त्याचं वेट भरायला पाहिजे. बरोबर. तर ती सळईच प्रॉपर आहे. बरोबर. तर माझ्या मते कारण की काम करताना बऱ्याचदा असं होतं की तुम्ही आता म्हणला तसं त्याची थिकनेस बदलतो. थिकनेस बदलला तर त्याचा डायरेक्ट संबंध हा त्या कामावर येतो. म्हणजे त्या आयकॉन स्टील मधला तुम्ही हा एक महत्वाचा मुद्दा सांगितला की त्यातला थिकनेस बदलत नाही. आणि आणखीन एक म्हणजे तुम्ही स्वतः यंग आहात, पण तुमचे जे आता मित्र म्हणेन मी, तरुण पिढी नाही म्हणणार कारण तुम्ही स्वतः खूप यंग आहात, पण तुमचे जे मित्र पुढचे ज्युनियर जे येत आहेत तर काय काळजी घेतली पाहिजे या फील्डमध्ये येताना? तर जसं की आता या फील्डमध्ये रोज नवीन काहीतरी शिकायला भेटत आहे. अगदी बरोबर. आणि रोज नवीन चॅलेंज आहेत जे आपल्याला शिकल्यानंतर परत नवीन गोष्ट येणारच. तर नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी, मुलांसाठी, मित्रांसाठी की ज्यांनी जे नवीन गोष्ट येत आहे ते एक्सेप्ट करा, शिकत राहा आणि समोर चालत राहा. क्या बात आहे. हे होते आज आपल्यासोबत कार्तिक चौधरी सर. मी असं म्हणेन की माझ्यामध्ये तरुण सळसळतं रक्त जेव्हा अशा एखाद्या पॅशनेट फील्डमध्ये येतं त्यानंतर जे काम घडतं ते माझ्यामध्ये तितक्याच उत्साहानं घडतं. आणि मागच्या 2-3 वर्षांपासूनच त्यांनी कामाला सुरुवात केलेली आहे. मात्र त्यांचा कामाचा आवाका बघितला, त्यांच्या कामाचा पेस बघितला तर तो खूप मोठा आहे. वेगवेगळ्या पद्धतीची कामं त्यांनी अतिशय उत्तमरित्या हाताळलेली आहेत आणि अजून चांगल्या प्रकारे त्यांना काम करायचंही आहे. स्वतः इंटिरियर मध्ये सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम काम केलेलं आहे. आणि मग त्यांनी बोलताना सुद्धा सांगितलं की हे दोन्ही कॉम्बिनेशन फार असणं महत्वाचं आहे या फील्डमध्ये. तर या फील्डमध्ये अजून मोठ्या कलाकृती किंवा मोठ्या काहीतरी निर्मिती तुमच्या हातून घडो याच माझ्याकडून आणि आयकॉन स्टील या दोघांकडून शुभेच्छा. धन्यवाद.